तर जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि आता हे आंदोलक घरी परतायला सुरुवात झाली आहे. दरम्यान इथे आलेल्या काही तरुणांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी. आपल्यासोबत ही सगळी मराठी पोरं येतात आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावातून हातामध्ये तिरंगा आहे आणि त्याच तिरंग्यासारख्या तोच केरारीबाना जो तिरंग्याला बघितल्यानंतर प्रत्येक भारतीयामध्ये जो येतो ना की यस हम कर लेंगे. तर मला असं वाटतं की एका विशिष्ट टायमाच्या नंतर असं जरा कुठेतरी देशभक्ती जी आहे तर ती रस्त्यावरती दिसली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय सरकारला पण कळणार नाही की ही जी काही माणसं आहेत तर ती जिवंत आहेत. आतापर्यंत लोक म्हणत होते की युवा पिढी काही करू शकत नाही, पण आता आपल्याला असं दिसते की युवांना ही करून दाखवलाय. अकाउंटेबिलिटी मागताय युवा आणि समोरही मागत राहील आणि डेमोक्रेसी जिवंत ठेवणार हेच युवा. कुठेतरी ती लोकशाही जिवंत आहे हे कुठेतरी फील होत आहे जेव्हा असे डिसिजन येत आहे. आणि एकदा तरुणाईने एखादा मुद्दा हाताला घेतल्यानंतर तडीच नेतात. ही जेनझी खूपच अचाट आहे, हे सुद्धा सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे. एकंदरीत असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.